नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील या ठिकाणी बघा संपूर्ण पेपर पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण अतिसंभाव्य बघा काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न पहा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. देशाचे प्रथम नागरिक खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा देशाचे प्रथम नागरिक कोण असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. देशाचे प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारला. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? बघा भारतामध्ये असे एक कोणतं राज्य आहे, त्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारला आहे. गावामध्ये जन्म, विवाह, मृत्यू यांची नोंद खालीलपैकी कोण करतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. गावामध्ये बघा जन्म, विवाह, मृत्यू यांची नोंद हे ग्रामसेवक करत असतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. सुप्रशासन दिन केव्हा असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सुप्रशासन दिन कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा 25 डिसेंबर बघा या दिवशी सुप्रशासन दिन असतो. 25 डिसेंबर बघा या दिवशी काय असतो? सुप्रशासन दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठं असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? बघा कलम 40 विद्यार्थी मित्रांनो, ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा आपल्याकडे या ठिकाणी बघा काही महत्त्वपूर्ण पुस्तके आलेली आहेत. बघा पुस्तकाचं नाव पहा, स्टॅटिक जीके. बघा अग्रवाल एक्झाम कार्ड बघा यांची या ठिकाणी बघा ही पुस्तके आहेत. SSC GD असेल, अग्निवीर असेल, NDA एक्झाम असेल, SSC असेल, रेल्वे भरती असेल. विद्यार्थी मित्रांनो बघा सर्व बघा स्पर्धा परीक्षेसाठी बघा ही पुस्तके या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा ही पुस्तके घ्यायची असेल तर बघा ही सर्व पुस्तके ऑनलाईन या ठिकाणी अवेलेबल आहेत. लिंकला तुम्ही या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी सर्व पुस्तके घेऊ शकता. बघा या ठिकाणी खाली बघा कोणतं आहे. इझी टू लर्न जनरल इंग्लिश. बघा या ठिकाणी इंग्लिशसाठी पण या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बघा SSC असेल, डिफेन्स एक्झाम असेल, NDA बघा या ठिकाणी सर्व बघा सेंट्रल एक्झामसाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी एकदम बेस्ट ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी तयारी करत असाल तर या ठिकाणी बघा हे महत्त्वपूर्ण पुस्तक ठरणार आहे. बघा या ठिकाणी अजून बघा कॉम्पिटेटिव्ह मॅथ्स बघा शॉर्टकट सिक्रेट्स. बघा ही बघा खरंच महत्त्वपूर्ण या ठिकाणी पुस्तके असणार आहेत. बघा या ठिकाणी SSC असेल, बँक असेल, रेल्वे एक्झाम असेल, पोलीस, ऑल अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बघा अग्रवाल एक्झाम कार्डची या ठिकाणी बघा ही पुस्तके आहेत. या ठिकाणी ऑनलाईन बघा ही सर्व पुस्तके अवेलेबल असणार आहेत. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉम्पिटेटिव्ह रिझनिंग शॉर्टकट सिक्रेट्स. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉम्पिटेटिव्ह रिझनिंग शॉर्टकट सिक्रेट्स. बघा सॉल्व्ड रिझनिंग, वर्बल, नॉन वर्बल बघा लॉजिकल, फास्टर, प्रोवन, शॉर्ट ट्रिक्स. बघा सर्व बघा या ठिकाणी या पुस्तकामध्ये बघा ट्रिक्स या दिलेल्या आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे पुस्तक घ्यायचं असेल बघा सर्वांनी बघा ऑनलाईन तुम्ही या ठिकाणी पुस्तके घेऊ शकता. या बघा पुस्तकाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो 26 जानेवारी बघा म्हणजे रिपब्लिक डेच्या निमित्ताने बघा या पुस्तकात सर्व बघा या ठिकाणी अप टू 40% ऑफ
बघा या ठिकाणी सर्व बघा पुस्तकावर या ठिकाणी 40% या ठिकाणी ऑफ दिलेलं आहे. बघा ज्यांना कोणा बघा ही पुस्तके पाहिजे असेल तर बघा सर्वांनी लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी Amazon या ठिकाणी पुस्तके ही घेऊ शकणार आहात. प्रश्न क्रमांक पुढचा MIDC. MIDC बघा महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. MIDC यांची स्थापना केव्हा झालेली आहे? तर सन 1962 बघा या वर्षी MIDC यांची स्थापना झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 चले जाव चळवळ. बघा चले जाव चळवळ विद्यार्थी मित्रांनो यांच्या संबंधीचं वर्ष कोणतं होतं? चले जाव चळवळ कोणतं होतं वर्ष? तर सन 1942 बघा चले जाव चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 10वा काय विचारलाय? भातसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन्स बघा काय दिले आहेत. नागपूर, चंद्रपूर, ठाणे, सातारा. भातसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा भातसा हे धरण बघा ठाणे जिल्ह्यामधलं धरण आहेच. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विदर्भ. विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये विचारले जिल्ह्यांची संख्या किती आहे? बघा विदर्भामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा विदर्भामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 11 आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? 8 आहे. बघा आपल्याकडे 8 जिल्ह्यांची संख्या आहे. विदर्भामध्ये जिल्ह्यांची संख्या एकूण 11 आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा तारामती. तारामती बघा काय आहे? महाराष्ट्रामधलं बघा एक प्रमुख शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल तारामती? तारामती हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो तारामती हे शिखर बघा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी, भीमा, कृष्णा. बघा या ठिकाणी या काही नद्या आहेत. या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत? बघा गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या प्रामुख्याने बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. हनुमान डोंगर व गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? बघा हनुमान डोंगर, गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? बघा विद्यार्थी मित्रांनो हनुमान डोंगर, गाळणा डोंगर हे धुळे जिल्ह्यामध्ये येतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? तर यशवंत सागर जलाशय. उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? यशवंत सागर जलाशय आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना. कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न सर्वांनीच करायचा आहे. आणि सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे. कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला या ठिकाणी खूप जास्त मोटिवेशन करत असतो. त्यामुळे सर्वांनी लाईक तर जरूर करायचं आहे. कारण आम्हाला अजून नवीन व्हिडिओ अपलोड करायला या ठिकाणी मदत होईल. बघा कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कुठं असेल? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा विदर्भाचे नंदनवन कशाला म्हणतात? बघा विदर्भाचे विचारले बघा या ठिकाणी विदर्भाचे नंदनवन कशाला म्हणतात? मग या ठिकाणी बघा विदर्भाचं नंदनवन विदर्भामध्ये ठिकाण या ठिकाणी आपल्याला निवडायचे असते. विदर्भाचे नंदनवन आपण कशाला म्हणतो? चिखलदरा. चिखलदरा कुठं आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारला? पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो उत्तरेकडचा, पश्चिमेकडचा, दक्षिणेकडचा, उत्तरेकडचा सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. बघा या ठिकाणी काय विचारले? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता असेल? मग नंदुरबार बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे. सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा मग कोणता असेल? सिंधुदुर्ग बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा आहे. सर्वात पूर्वेकडचा जिल्हा कोणता असेल? सर्वात पूर्वेकडचा गडचिरोली जिल्हा बघा सर्वात पूर्वेकडचा जिल्हा आहे.
प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, बोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो बोर? बघा बोर हा व्याघ्र प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो, बघा बोर हा व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात, महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनली? महाराष्ट्र राज्याची भूमी विचारली कोणत्या खडकापासून बनलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्राची भूमी प्रामुख्याने बेसॉल्ट या आग्नेयजन्य खडकापासून बनलेली आहे. बघा बेसॉल्ट खडक महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळतो. बेसॉल्ट खडक या खडकापासून महाराष्ट्राची भूमी बनलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, दख्खनच्या पठारावर, बघा दख्खनच्या पठारावर कापसाची बघा जी काही काळी मृदा असते, बघा कापसाच्या पिकासाठी आपण कोणती मृदा वापरतो? काळी मृदा लागते. कापसाला कोणती या ठिकाणी काळी मृदा लागते. तर कापसाची काळी मृदा म्हणजेच तिला काय म्हणतात? आपण तिला काय म्हणतो? रेगूर मृदा म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये कटक मंडळे किती आहेत? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे, सोपाच प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कटक मंडळे किती असतील विद्यार्थी मित्रांनो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे बघा 7 आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, मुंबई उपनगर, मुंबई उपनगर, मुंबई शहर हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मुंबई उपनगर, मुंबई शहर बघा हे जिल्हे कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा या ठिकाणी आपण आताच प्रश्न घेतला होता उत्तरेकडचा, दक्षिणेकडचा या ठिकाणी प्रश्न विचारलाच. महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात दक्षिणेकडचा तो जिल्हा होय. बघा प्रश्न क्रमांक 6, महादेव डोंगर रांगा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महादेव डोंगर रांगा बघा यांचा विस्तार प्रामुख्याने सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आढळतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, तोरणमाळचे पठार कुठे असतील? तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो तोरणमाळचे बघा पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मांगी तुंगी हे शिखर कुठं असेल? मांगी तुंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले शिखर आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे, मांगी तुंगी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधले शिखर आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राधानगरी, राधानगरी या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. बघा आपण या ठिकाणी मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न बघा महत्त्वपूर्ण आहे हा पण, राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा राधानगरीचं या ठिकाणी काय आलं पाहिजे? लक्ष्मीसागर जलाशय आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? मग याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? राधानगरी बघा हे धरण भोगावती या नदीवरचं धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कृष्णा खोरे विकास महामंडळ, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना केव्हा झाली होती? तर सन 1996 या वर्षी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? फेकरी बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? फेकरी, फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प जळगाव जिल्ह्यामध्ये येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारला आहे? उष्ण, कोरडे व विषम, उष्ण, कोरडे व विषम हे हवामान कोणत्या प्रदेशाचं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून बघा सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. उष्ण, कोरडे, विषम हे हवामान कोणत्या प्रदेशाचं आहे ते. तर विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे हिंगोली जिल्हा बघा पोलीस पाटील भरती बघा महत्त्वपूर्ण बघा असेच बघा 4000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण असेच बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29
या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे, व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. याच नंबरवर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.